ही अनोळखी अक्षरे पहा. तुम्ही जाणकार नसाल तर यातील एकही अक्षर ओळखणे कठीण होईल. पण मोडी लिपीत असलेली ही अक्षरे जिल्हा परिषद शाळेचे हे विद्यार्थी उत्तमरित्या वाचतात आणि लिहित आहेत सुद्धा. गजपती गजपती गणपती 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 पुरंदर आदेश शक्ती पृष्ठ भगती. तू केळी खाल्ली का? राजूने गणिते सोडवली. आकाशात उंच उडत आहे. पेरू गोड लागत आहे. आज श्रीजाचा वाढदिवस आहे. आराध्या छान वाचन करत आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील विजयनगरच्या जिल्हा परिषद शाळेतील हे विद्यार्थी मोडी लिपी शिकले तरी कसे, जाणून घेऊयात. सर्वप्रथम स्मार्ट बोर्ड वरती आम्ही त्याचा व्हिडिओ दाखवायचो. त्याच्यानंतर फलकावरती मी त्याच पद्धतीने मुलांना एक एक अक्षर लेखन आणि वाचन या गोष्टी करून दाखवायचो. मग त्याच्यानंतर विद्यार्थी स्वतः पुढे येऊन ते अक्षर वाचायला लागले. त्या अक्षरापासून आम्ही साधे शब्द लिहायला लागलो आणि मग विद्यार्थी मराठी शब्द लिहून त्यापासून मोडी शब्द तयार करतो. आणि स्वतःच्या वहीमध्ये सुद्धा विद्यार्थी सर्व अक्षरे, छोटी छोटी शब्द आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात जाऊन मग आम्ही काना, मात्रा, वेलांटी, उकार हे मोडी लिपीचे सर्व घटक भाग विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर विद्यार्थी अक्षरांकडून कानाचा शब्द, मात्र्याचे शब्द, वेलांटीचे शब्द आणि छोटे छोटे 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी शब्द लिहू लागले. आणि त्याचं नुसतं लेखनच नाही तर वाचन सुद्धा विद्यार्थी करू लागले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही छोट्या छोट्या वाक्यांकडे वळलो आणि मग छोटी छोटी वाक्य वाचन करणे, लेखन करणे आणि पुढच्या टप्प्यामध्ये विद्यार्थी ऐकून सुद्धा मोडीचे वाक्य लिहू लागले. मोडी लिपी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे नवे कौशल्य आत्मसात करताना आनंद तर होतोयच, पण भविष्यात इतिहास संशोधन होण्याचं स्वप्न देखील हे विद्यार्थी पाहतात. मला आधी मोडी लिपीबद्दल काही माहिती नव्हती. जाधव सरांनी मला मोडी लिपीचं लेखन व वाचन शिकवले. आता मी पूर्वीच्या काळातील जुने पत्र उत्तम वाचू शकतो. मला मोडी लिपी शिकण्याचा भविष्यात खूप फायदा होणार आहे. साधारण 12व्या शतकातील ही लिपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्र व्यवहारामुळे सर्वांना अधिक परिचित झाली. राज्यातील कुणबी नोंदींच्या तपासणीत या लिपीचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आले. 1960 पूर्वी मोडी लिपी राज्यातील शाळांमध्ये शिकवली जात होती. मात्र छपाईच्या समस्येमुळे ती बंद करण्यात आली. बालाजी जाधव यांच्यासारख्या कल्पक मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इतिहासातील संशोधक होता यावे, अनुवादक म्हणून करिअर करता यावे या शुद्ध हेतूने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोडी लिपी शिकवण्याचा प्रयोग केलाय. आपला मुलगा, आपली मुलगी मोडी वाचते, लिहिते याचा पालकांना सुद्धा अभिमान वाटतोय. त्या मोडीचं जुनं जे इतिहासामध्ये काय जे होतं, मोडी अक्षर त्या मुलांना शिकवली होती. आणि ती मुलं सुद्धा आता सगळं मोडी शब्द वाचतात आणि घरी आले तरी ती मोडीमध्ये बोलते. ती आमची नावं सुद्धा ती मोडीच्या अक्षरातच लिहितात. म्हणजे मला सुद्धा एक विशेष वाटतंय. आम्हाला मोडी मला 70 वर्ष झाली, मोडी मला अजून आली नाही. पण आज माझा नातू सुद्धा ती मोडी शब्द लिहून वाचून माझ्या नावात मोडीमध्ये अक्षर लिहितोय. त्याच्याबद्दल मला आनंद वाटतोय. इतिहास संशोधनात महत्वपूर्ण असलेली मोडी लिपी लुप्त पावलेली असताना सातारा जिल्ह्यातील विजयनगरच्या जिल्हा परिषद शाळेने मोडी लिपीचे संवर्धन करण्याचा सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. मोडी लिपी अवगत करत असलेले हे विद्यार्थी भविष्यात इतिहास संशोधक होण्याचे स्वप्न पाहत आहेत. हे काम अगदीच प्रेरणादायी आहे.